सोमनाथ सूर्यवंशी यांचे पार्थिव घनसावंगीवरून परभणीकडे रवाना। परभणी येथे पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू पावलेले सोमनाथ सूर्यवंशी यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी छत्रपती संभाजीनगर येथे घेऊन जाण्यात आले होते। या दरम्यान शवविच्छेदन पूर्ण करून जालना जिल्ह्यातून घनसावंगी तालुक्यातून परभणीकडे जात असताना भीम अनुयायांनी घनसावंगी या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी भीम अनुयायांच्या संतप्त भावना दिसून आल्या। संदर्भित पार्थिव हे आज दिनांक 16 डिसेंबर 2024 वार सोमवारी दुपारी 3 वाजता घनसावंगी येथून परभणीकडे रवाना झाले। प्रशासनाला विनंती करू इच्छितो, आज ॲडव्होकेट सूर्यवंशी हा एक तरुण ॲडव्होकेट होता, क्वालिफाईड होता आणि संयमाने शांततेने आंदोलन करणारा कार्यकर्ता होता। तो कुठल्याही समाजाच्या विरोधात नव्हता, तो संविधान प्रेमी होता आणि शासनाने अशा गुंड प्रवृत्तीच्या विरोधामध्ये कार्यकर्ते जर भूमिका घेत असतील तर ते योग्यच आहे। कारण आंबेडकरी अनुयायाला एक चेतावणी आहे, शाहू फुले आंबेडकरचे विचार घेऊन चालणारे हे लोक आमचे शांततेने संयमाने आंदोलन करणारे, यांना पोलीस प्रशासनाने कॉम्बिंग ऑपरेशन करून एक तरुण कार्यकर्ता आज आंबेडकर चळवळीचा संपलेला आहे। तरी माझी प्रशासनाला विनंती आहे, जो विटंबना करणारा कार्यकर्ता आहे तो कोणताही असो, त्याला जात पात नाही, तो देशद्रोही आहे। अशावर शासनाने मोकासारखे आणि पोटासारखे कायदे दाखल करावा, जेणेकरून कुठल्याही महापरिषदेच्या पुतळ्याची विटंबना करणारा योग्य अपराधी माणूस समोर येणार नाही, याची प्रशासनाने दखल घ्यावी।